येतो म्हणलं मी आता जरा. हो काय करतो घरी आता बसू बसू कटायला मग. हा हो येतो म्हणलं. येतो आज दिवस निघाला की चालले इथं बस तिथं बस, या वटावर बस त्या वटावर बस, इच्छा उचापत्या तिच्छा उचापत्या. हा काही कामं नाही का म्हणलं तुम्हाला? हा चक्की आता मी समोरून राहिली, हे भाण्या पेपर वाटते आणि तुम्ही काय करता? हा काय कामं काय करून राहिले म्हणलं तुम्ही? दिवस निघाले की चालले आपल्या त्या मुंशीरामच्या घरी. हा कुठं पार्ट्या तर कुठं ढमकं तर कुठं टमकं. हा काही म्हणलं काम धंदे काही करावं लागते का नाही म्हणलं तुम्हाला? म्हणजे आता कामं म्हणजे आता काय कामं म्हणजे काय करू काय आता? काम काय करू सांग तूच सांग मग. हा काय म्हणजे काय करावं काय? म्हणजे मग काय काय सांगा लागते का मला काय करावं लागते? सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतो, संध्याकाळी चक्की चालवतो, हा दिवसा 2 वाजेला कामाला जातो. हा तुम्हाला म्हणलं काहीच कामाचं हे नाही का म्हणलं? हा फक्त निरा म्हणलं त्या मुंशीराम संग हिंडाच आपलं चाललं आपलं इथं तिथं दुकानात 2 घंटे बसायचं गोष्टी करत. हा कामं काहीच नाही. तसं काहीच नाही, कामही नाही केलं चालते ना. पण मी काय म्हणतो याच्या तोंड खूप असणं. हा कुठे गेलं की काही भांडणं सुरू असली की मधात जाणं. हा कोणाचं काही अडलं की चालले तिथं. हा म्हणून म्हणलं आता हे असं शिवलाले तुम्ही अटकून दिलं ते लक्ष्मणच्या मंदात, हा कोणत्या त्या मारुतीच्या मंदात. म्हणून म्हणलं तुम्ही कामं दिले सोडून हे नसतीच कामं लागले तुमच्या मागं. पण आता काय वावर नाही काही नाही काय करतं काय म्हणलं काय करा सांग ना तू. विनाकारण बसले आपल्याला राहायला पैसे आहेत. 30 लाख रुपयाचं इतकं मोठं सोनं आहे त्या गॅस मध्ये सडून राहिलं. ते काही ना काही उपयोग करा ना त्याचा. त्या मुंशीरामनं म्हणलं 2 एकर वावर घेतलं 27 लाखाचं त्याच्यात, आणि आपलं जसं तसं राहिलं ते. मग असं चाललं जाईल एका दिवशी. हो का ती आहे नाही का. हो ना ते तसेच पडून आहे आपलं नाही का. हो काही ना काहीतरी उलाढाल करावंच लागत नाही का. हो ती बरोबर आहे. आता हे रिकामं आता काय करावं नाही का. हो बरोबर पाय तुम्ही स्वस्त जरासं. हो आज दिवसभरात नाही काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन काढतो मी त्याचं कोणतं पुरते बा काय पुरते. हा ठीक आहे मग. हो काही वांधा नाही काही ना काहीतरी पाहतो. रिकामं मलाही गमत नाही ना. मग तेच म्हणलं काहीतरी आता कसं पेपरचं मी पाहतो, गाडीचं 1-2 ट्रिपा मारतो, आई चक्की पाहिजे मी पाहतो. हा हो तुम्ही एखादं काहीतरी शोधा जरासं नवीन एखादं. पाहतोच ना मी आज काही ना काहीतरी शोधतो मी आता. हो काऊन की 30 लाखाचं आपल्याला घबरातलं सोनं आहे नाही का. बरोबर हो ना. आता एवढ्या किमतामधल्या आता 22 30 लाखाचं जातेच ते नाही का. बरोबर ठीक आहे ना करतो मी त्याचा कसा काय उपयोग करायचा ते. हा आज आता पूर्ण अभ्यास करतो त्याचा. बरोबर कार्यक्रम सुरू करून देतो. हा हो ठीक आहे. बोला म्हणजे कार भेट कुठेच नाही काल बसून आपली. काय म्हणजे शिवलाचं काही ऐकलं आलं का काही कानावर? असं आहे आता लोकांनी म्हणजे शांतता असली तेही गमत नाही, इचुकाटा असला तर म्हणजे तेही गमत नाही. अरे म्हणलं तिकडे आहे तर राहू द्या ना. आता पद्धतशीर आहे ना ती त्याच्यापर्यंत काय असं त्याचं त्याही माहीत. आपण काय त्याच्यात नाखुपसाचं. म्हणलं विचारा भाई अरे ट्रॅक्टर तुला कसं नाही. हो ट्रॅक्टरमध्ये गुंजे दिसू राहिली नाही का. ट्रॅक्टर घेऊन घ्यावं का भाण्याच्या हिशोबाने होऊन जाते. नाही म्हणलं आपलं पाटील हो काय म्हणते ट्रॅक्टर कसं काय म्हणजे ट्रॅक्टरचा हिशोब कसा काय असते पुरते हो ट्रॅक्टर आहे. हा काय घाटासाठी नाही राहा. कोरमध्ये घाटा काही राजा तुम्ही काही घाटा खायला ट्रॅक्टर काय काय असं तसं काम आहे का? रोजचं मला पेरणी ते 5-6 हजार रुपये छापतो आम्ही. मग डागर देते मी रोजचा 5,000 खाली रोज नाही आमचा. मुका बसणं ते घेऊन आले का ट्रॅक्टर आपल्याला वांदीन मग मुकड्यानं बसणं मुकडं घाटा आहे म्हणा. बाप म्हणजे 5-6 हजार रुपये रोज पडते नाही बाप. म्हणजे 6 हजार रुपये जर पकडला आपण हा तर 37-18 बाप 1,80,000 रुपये ट्रॅक्टरचा महिना बाप. मग तर लय पुरते नाही ट्रॅक्टर आपल्याला. नाही ना खोट्या गोष्टी ना. काही पुरत नाही पाहिजे गंदीला पाहिजे. हो ट्रॅक्टर आहे बा अजिबात पुरत नाही बरं. हो मग आता हे ड्रायव्हरचा महिना काय महिना पाहत ना तुम्ही. मग येत नाहीत ना ड्रायव्हर लोक. 500 रुपये रोज दिला तरी आलो आलो करावं लागते. 56 के बोलावं लागते द्यायला. मग सोपं नाही ते. मग 12,000 रुपये आता झुंबरले द्यायला लागते. विचाराने दिले 12,000 रुपये महिना दिले. हो ना 15 गेले ड्रायव्हरचे गेले. पण आता हे 1,65,000 उरले तरी बी 81 मधले. म्हणजे ड्रायव्हरलाच नाही द्यायला बाकीचे नाही द्यायला काय डिझेल नाही टाकायला का त्यात होता लागते ना रोजचं. लोक अगदी पैसे देते का म्हणलं नाही हिंडा लागते त्याच्या घरात होती का हो देता का हो नाही जास्त बोललं तर मग दुसऱ्या इकडे जाते ते. असं आहे ते आमचं आम्हाला माहिती कसं आहे ते. आता रे का काही नका सांगू ना. मग तुम्हीच का किती हिंडू आम्हाला कास्तकार लोक आले. आलो 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 हा पुढे भाकर घेऊन वा पोती घेऊन वा. हा हे माणूस याचा पत्ताच नाही ट्रॅक्टरवाला. हो ना मग काय आम्हाला का माहित नाही का अनुभव आहे ना. आम्ही ट्रॅक्टरवाल्याचे भाव आले का. हो मला तर वाटते बा आता पेरणी तू कमीत कमी 4-5 लाख कमावतो वाटते कडे. मी काय म्हणतो तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे का विचार दिसून राहिला मला तुमचा. राजा तेच म्हणलं कसं भानू म्हणते काही ना काही मासरी पाशोदा. हो एखादं काम आता ते जर ट्रॅक्टरवर कामी लागलं हो तर माय मी चक्कीचं पाहतो. आता मी रिकाम तिकडे हिंडून राहिलो ना. वावर गेलो माय हो त्या आलोपोंग्याने घेतल्याच्यानं वादा झाला मला. मला ट्रॅक्टर घ्यावं असा विचार होता माझ्या. जरा असं सोचून राहिलो काय करावं. घेते वाटतं कंदीर बुडा नाही का. हो यानं जर घेतलं तर माझ्या पुऱ्या उदाऱ्या फिटल्या आणि लोक माझ्याकडे येत बी नाहीत मग नाही का. नवं ट्रॅक्टर म्हणलं तिकडे धाव असते लोकांची. पण एक तर माझ्या अंगार आहे लोकांच्या बरेचसे. अरे आबोजी हे बा या क्षेत्रात पडूच नव्हतं तुम्ही ट्रॅक्टरच्या याच्यातलं लोचा येतं. मग सोपं नाही बा किस्तीचे पैसे भरणं होत नाही. किस्ता मागायला देते फोनावर फोन दम नाही खातले काही. आणि कास्तकार लोक पैसे काय टाईमवर देते का. मग आता तुम्ही सोयाबीन पेरा सोयाबीन निघाल्यावर म्हणते देतो म्हणते. मग अशी परिस्थिती आहे ना पुरत नाही ते. पण आपण उधार द्यायच नाही ना. उधार द्यायच काय नगदी सांग पेरायचं आहे का तर नगदी पैसे. हो पेरणी झाल्या बरोबर सांगत नाही ना. पेरा लोक मध्ये आहेच मध्ये खिशातच पैसे आहे म्हणजे. मग पेरणं झाल्यावर मध्ये या घरी संध्याकाळी गेलं तर म्हणजे या उद्या हो देवळा मध्ये का बोलवले का पाहून चाललो का. हा हो का पैसे गेले का पैसे करता का. असं आहे ते बोलले आपल्याला जायला लागते असं आहे ते. म्हणजे मग नाही पुरत समजा नाही का. हो ना मी म्हणलं का पुरत का. हो बरं राहू द्या मग नाही का कॅन्सल कॅन्सलच करा घेऊच नका. आणि एक तर काय ट्रॅक्टर घेऊन चालते का. सामान किती घ्या लागते. मग 7-8 लाख रुपये ट्रॅक्टर त्याच्यासोबत ते रोटावेटर पेरणी हळंबा टाली सगळं साहित्य पाहिजे. मग का जाता का लंबे होता राजा 20-22 लाखानं बापरे लागते मग समजा खर्च नाही. हो इतके मोठे. तेच म्हणलं अजून ते डिझेल आणणार आहे जावा म्हणजे जावा निरा बसले डबके आणत लागायचे. हा हेले करू नका म्हणलं तुम्ही चक्कीच बरी आपली. बरोबर हो ना का. मी म्हणतो मस्त का ट्रॅक्टरवाले मस्त आता पेरण्या कमावून राहिले. हो मला घेऊन टाका आपण. जाऊ दे मग कॅन्सलच करतो ट्रॅक्टरचं नाही का. हो ना माझा विचार होता तसा पण जाऊ दे आता. जमलं बरं झालं आता नाही का. नाही तर आणतच होते. हो बस तेच म्हणलं आम्ही तेव्हा दुश्मनाला सल्ला देतो ट्रॅक्टर घे म्हणून. मग ट्रॅक्टर म्हटलं की बस झाला फिटला म्हणा पुरा. चला म्हणलं झुंबर काय ट्रॅक्टर आता चल जा लागते आपल्याला.
काय मग श्रीराम, काय गडबड आहे रे? हा काय दिसलाच नाही, घरी गेलो तिथे नाही दिसला. काय चालू आहे बा, काय गडबड? ए बा वावराचं पाणी लागत पोट्ट गेलं ट्रॅक्टर घेऊन. हो रोटावेटर मारतो म्हणे. आता काय आता चालू आहे बा, आता शेतीचे कामं फणं येसणं असं तसं. आता काय लागले कामं आमच्या मागं. आता तू काय बा मोकळा माणूस झाला. हो ना, मग तेच म्हणलं, काही ना काही लेखाचं मध्ये कसं 2-3 एकर पाहिजे बेले काय का बाबा, ते घबाडाचे पैसे तसेच आहे का? हा ते मस्त जमलं. हा एखादं पाय नसं ध्यानात तर कोणाचं बरोबर पद्धतशीर. तू ना पाहू ना एखादं, थांब ना जरासं. एखादं कसं अडी अडचणी मला पाहा लागन आपल्याला. थांब ना, गडबड नको करू ना. होईन आज ना उद्या. हो ना, पण हे रिकामं हिंडून काही अर्थ नाही ना. 4 पैसे आले पाहिजे का नाही? हा म्हणजे घरचं घर चाललं पाहिजे का नाही आपलं? नाही तर मग त्या घबाडातले काळा खर्चा, मग ते कसं मग त्याला उकरी लागन ना अशानं. हा तो मस्त वावर घेतलं. म्हणून म्हणजे एखादा असा बिझनेस पाहा लागन आपल्याला, की बा आपलं घर चाललं पाहिजे बा. हा असं सांग ना, काही एखादं 2-4 लाख रुपयापर्यंत समजा. घे ना मग म्हशी गिशी. 2-4 म्हशी घे. मस्त आपलं दूध विकल्या जाते, असं तसं होऊन जाते पद्धतशीर. घेऊन टाक ना. एरी काय म्हशी म्हणता नाही का, म्हशी जर घेतल्या तर पुरण का पण आपल्याला नाही? हो पुरण. मापेक्षा तर आता शांतारामले समजून येतलं काय आहे तो. हो त्यालाच विचारू ना मग. चालतं का तिकडे? चाल त्याच्या कोट्यात आता गेला बा, ती भारा घेऊन गेला ती. मग आता आम्हालाच काय काम आहे? चल मग शांतीला भेटू, काय मग कसं काय पुरते का नाही, नाही का? हो, चल मग झालं तर, नाही तर मग म्हशीचं पाहूया का, जमते ती बरंच आहे नाही का? हो चल मग. का गंजराबाजी काय म्हणते, काय बोला, काय होता विषय? काही नाही, म्हशी घ्यावं का म्हणे. मी आलो बा शांतारामजी विचारा होता, ते एवढा आहे तर त्याला अनुभव आहे म्हणून आलो होतो. पुरते ना वा, पुरत नाही तर काय झालं? आता म्हशीचं म्हटलं, आता सांगतो तुम्हाला, शेतीचा जोडधंदा आहे. हो दूध दुभता हे ते खेळता पैसा राहते. हा म्हणून म्हणलं घ्या ना, घेऊन घ्या ना. हा जास्त पैसे नसेल तर 2 घ्या. हो ना, हो ना, पहिले 2च घ्या लागत नाही का? झुको वाढवा लागत नाही का? एखादा माणूस थोडीच आपली ताकद लागते काही. हो ना, पण तरी 2ही म्हणलं तर कधी तरी 2-2.5 लाख रुपये लागत नाही. इतक्याचं काय काम आहे? पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना, राज्यस्तरीय जिल्हास्तरीय योजना सुरू आहे ना. मग ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे. 3 मे पासून सुरू झाले तरी मग 2 जून लास्ट तारीख आहे आता 2025ची. लवकर फॉर्म भरून घ्या. 2 म्हशी किंवा 2 दुधाळ गाई, हो असं भेटते त्याच्यात. मागच्या वर्षी माझा नंबर लागला ना त्याच्यात. एक फॉर्म भरला की 5 वर्ष चालते ते. असं मागच्या वर्षी तुला मग त्याच्यातही भेटल्या नाही, असं म्हणजे त्याच्यातल्या 2 घेतल्या वाटते. तेव्हा आपण फॉर्म भरला होता त्यात नाही. हो दुधाळ म्हशी आपण त्यात फॉर्म भरला होता, लागला आपला नंबर लॉटरीत. पुन्हा पण ती कोणाला भेटते, काय भेटते, काही समजच नाही ना म्हणजे. कसं काय ती योजना? भरा ना मग काही भरता. मग सगळी जनता भरून नाही राहिजे. मग अर्धे 50% अनुदान हो शासन देते, 50% पैसे आपल्याला भरावे लागते. 2 म्हशी भेटते किंवा 2 गाई भेटते दुधाळ. जर SC ST वाले कॅटेगरीतले जर असतील तर त्याला 75% सरकार अनुदान देते आणि 25%च पैसे द्यायला भरावे लागते. तसं नाही, असं म्हणजे मग तर बरं आहे का, अर्धेच पैसे द्यावे लागते नाही. हो का, बरं आहे. बरं मग त्याला मग समजा कोणाला भेटू शकते ते, म्हणजे पात्रता काय त्याची? हे कोणाला म्हणजे आता हे सगळे कास्तकार जे 1 ते 2 हेक्टर पर्यंत जे आहेत, अल्पभूधारक त्याला भेटते. महिला बचत गट मध्ये जर बाई असेल तर बाईला भेटते. त्यानंतर सुशिक्षित रोजगार त्याला भेटते, ज्याची नोंदणी केलेली आहे रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात. आपली शेती पाहिजे नाही का? असं शेतीचं नाही गड्या, पण भानू आहे आपला. भानूचं नाव आपलं बेरोजगाराच्या याच्यात ऑफिसले नोंदणी केलेली आहे. भेटते ना. मग बाई बी आहे ना तुमची आपल्या बचत गटात, महिला बचत गट. मग बाईच्या नावानं भरा तुम्ही. प्राधान्य महिला गटाला आहे पहिले. भरून टाका ते. तसं असं आहे ते नाही का? बरोबर भरतोच ते. मस्त आहे मग योजना नाही का? बरं समजा म्हशीला किती पैसे भेटेल, समजा किती भर लागते? आता तुम्हाला हिशोबच सांगतो ना मी. 80 हजाराच्या 2 म्हशी, 1,60,000च्या म्हशी सरकार देते. त्याच्यातनी विमा 3 वर्षाचा त्याचा तर 19,258, म्हणजे एकूण झाले 1,79,258 रुपये अनुदान सरकार देते. तर आपण जर सर्वसाधारणवाले असो तर आपल्याला 50% पैसे भरावे लागते आणि 50% सरकार भरते. SC ST वाले समजा 75%, म्हणजे फक्त 44,815 SC ST वाल्याला भरावे लागते आणि आपल्याला 79,629 भरावे लागते ओपनवाल्याला. मला समजलं ना, ओपनवाल्याले 50%, SC ST वाल्याले 75% अनुदान. हो समजलं ना, ते समजलं. तेच म्हणलं पहा मग घेऊन घ्या आणि फॉर्म भरून टाका. हो लागला नंबर. ते काय सगळ्याचा लागते असं नाही बरं. रॅन्डमली असते ते, ज्याचा लागला त्याचा लागला समजा नियमानुसार. मला भरून तर टाकून द्यावा नाही का? लागला नाही लागला तर मग पाहू ना मग काय करायचं तर. पण पुरते पण नाही म्हशी लेखाचं, म्हणजे आता पायावर दुधाचं उत्पन्न भरपूर तुझ्या. समजा तूप, लोणी, ताक, म्हणजे पैसाच पैसा आहे सगळा. हा पैसा तर आहेच ना. हो पण मेहनतही असते ना. मेहनत नाही करायला लागत का? मग रात दिवस मेहनत आहे. म्हशीच्या मागं राहावं लागते. नाही लग्नाला जातात ना, तेरवील नाही ना, कुठंच नाही. मग पूर्ण सोयसाय लावून जावं लागते. मग एक तर पोट्टे सापडत नाही रखवालीले. मग चारा आणा, ढेप आणा. मग मेहनतही तेवढीच आहे, पैसा आहे तर. आपण शेण असतं का? तू किती लाख रुपये जिंकतं? मग काय समजत नाही का मला? टाल्याच्या टाले ऐकतं का? मग ते तर आहेच ना. मग मेहनत करायचं मग त्याला भेटणार आहे ना. मग मेहनत जर नाही करशील तर कायच्यातच नाही भेटत. पहा मग म्हशीचं जमन तर घेऊन टाका. हो काही विकत घ्या, काही अनुदानातून घ्या, जसं झालं तसं पहा मग. बरोबर पाहतो थोडे विचार करतो मी आता. हो तसा ट्रॅक्टरचा विचार आहे माझ्या, म्हणजे त्याचाही घेतला मी, पण ती पुरत नाही म्हणे. हो आता म्हशीचं पाहतो पुरते का आता. अभ्यास करून हो पाहतो काय ठरवतो मग. जमते मस्त. हो नाही पाहिजे असं म्हशी तर मग दुधाळ गाई बी भेटते. हो 70 हजाराच्या 2 गाई. हो अशा 1,40,000च्या, आणि त्याचा विमा पकडून समजा त्या हिशोबाने पैसे तुम्हाला अनुदान भेटते. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. पाहतो करतो विचार याच्यावर. हो तसं एक ट्रॅक्टरचा विचार आहे डोक्यात, आता एखादा म्हशीचा पाहतो आता अजून. हो ठीक आहे मग येतो मग आम्ही. इकडे आपल्या शांतारामच्या घरी कोट्यात गेलो होतो. म्हशी गिशी घ्यायचा विचार होता. काहीतरी उलाढाल करायची आहे. 10-20 लाख रुपये. आता कसं मेवना देऊ राहिला आपल्याला. मग म्हणलं काहीतरी करा. हो म्हणलं रिकामे राहिल्यापेक्षा वावर नाही आपल्याजवळ, म्हणून आता वावरही घ्यायचा विचार आहेच. म्हणून आपण अजून सध्या काही भेटून नाही राहिलं. तर म्हणलं काय म्हशीचं पुरण का मग आपल्याला? म्हशी जर घेतल्या आपण 5-6 समजा 2 अनुदानातून, आणि बाकीच्या समजा जर इकत समजा जमन का?
जमत नाही तर काय झालं, जमते सगळं. फक्त कसं असते, आता तुम्ही आता कुठं चारसान, मग वावर आहे का तुमची इथं? मग त्याची इथं वावर आहे, वावराच्या धुऱ्याने चारते ते, इकडे तिकडे चारते. तुम्ही कुठं हकाला मग हे बा, कोणती गाई आपल्या गाई म्हशी वागवायची असेल ना तर माणसाचे झालं पाहिजे. येले नाही झाले पाहिजे ना गाईचे म्हशीचे. म्हणून म्हणतो तुम्हाला पावा होत असेल तर करा, नाही तर मग पा दुसरं पा गाई. ती आता म्हणजे ट्रॅक्टर दिले का, ट्रॅक्टर लाईन पट्टी म्हणते पुरत नाही म्हणते कायची. काय मला ऐकत असते का, आपल्याला जे पट्टी ते करायचं. त्याला वाटते एक ट्रॅक्टर अजून गावात आल्यावर अजून कुठे जास्त वाढवता, मग त्याची गिरे कमी नाहीत का. मग असंच ते प्रत्येक आपापला स्वार्थच त्याच्यात. तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका. बरं ठीक आहे, पाहतो गड्या. मग आता अजून काही दुसरं एखादं समजा दुसरं काही आता अजून याच्यापेक्षा. मग आता म्हणा मला वाटतं कुक्कुटपालन टाका तुम्ही. हो, कुक्कुटपालन कसं आहे त्याच्यात जमते त्याच्या बजेट. हो, तुम्ही त्याला विचारा ना, आपला मामा लुटे रे, हो त्याला विचारा ना अनुभव काय नाही तर, नाही तर हॉटेलेले. म्हणजे मी कसं अंडे गिंडे घेत राहतो आपल्या धाब्यावर. म्हणून म्हणलं कसं तुम्हाला इकाचा बी प्रॉब्लेम नाही, तेच म्हणलं. नाही पुरती नाही हो, आपलं कुक्कुटपालनमध्ये बी माव नाही. मावल म्हणजे कुक्कुटपालनमध्ये का मग कमी आहे का गावरानी अंडे? मग 15 रुपये आहे ना, मग सोपा आहे का, स्वस्त आहे का ते? पहा बजेट बसला तर तुम्ही घरीच असता, कुठं जा नाही लागत, या नाही. मागं कटगर आहे मस्त पद्धतशीर बांधा, तिथं टाकून देते, घेऊन या 500 कोंबड्या. तो म्हणतो नाही का, पण तरी लगाच लुटेरेला विचारून या लागत नाही का. हो म्हणजे कसं काय बा काय नाही, त्याची घरची बाई ती कुक्कुटपालन बरेच दिवसात आहे त्याची. तर 2 कोंबड्यापासून सुरू केलं लुटेऱ्यानं. मग ते बाईनी बा कोणाच्या कामाला नाही जात. मग त्याचं पान जाऊन पाना येऊन पाना, आता किती मस्त केलं त्यानं. बरं पाहतो म्हणा, ते हॉटेल लयच मोठं आहे का नाही, लुटेरीपेक्षा बी लय खतरनाक आहे त्याचं. बाबा त्याचा जरा विचारच नका. मग 5000 कोंबड्याच्या वर आहे त्याजवळ. मग सगळी व्यवस्था आहे त्याची, त्याच्यावर जगून राहिला ते, मग डॉन बनला ते. पाहा तुम्ही आता काय पट्टी द्या. चला येतो मी धाब्यावर, आता काही विषय नाही म्हणा. पण नाही म्हणलं काही चोट्टेचे मोठे भेव राहते, पण कोंबड्या म्हणलं की नाही ती आहे ना का अजून लक्ष्मण असं आहे ना. ते का, ती बी बरोबर आहे. पण नाही का, हो ना, आपण समजा अडायला पडायला गेलं इकडे लोकांना नाही थांबवल्या का कोंबड्या, नाही असंही व्हायचं काही सांगता येत नाही. लोक आपल्या कोंबडी चोर बी लय आहेत ना. नाही ना, आता कोण आहे हो, मग ती गेले नाही का, ती जण गेले ती चुकाटा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पुरते ते घ्या. बरं तसं करावं लागत नाही का. बरं होणार एखादा म्हणलं तर मग रोग आला तर ती मोठा वांदा, नाही तर पटपट मरायचे असंच नाही होईल ना. आता काय, आता व्यवसाय म्हणलं तर धोका असतेच ना. हो, कोणत्या व्यवसायात धोका असते. हो, पण त्याच्यातून आपल्याला बरोबर मार्ग काढावा लागते. त्याची नियोजन नाही ठेवावं लागतं चांगलं. मग चांगली व्यवस्था करावी लागते, त्याची पद्धतशीर हे ते करावं लागते, तर मग सक्सेस होते म्हणून. मग तुम्ही काहीच नाही बसले, आपल्या कोंबड्या घेऊन बसले जमते का. मग त्याला लक्ष द्यावं लागते, इंजेक्शन हे ते बाकी सगळं बरोबर करावं लागते. बरोबर नाही ते करू ना आपण, तसं काही विषय नाही. हो बरोबर ठीक आहे, पाहतो कडे मग आता काय करायचं तर. हो येतो लुटेरीला भेटून येतो, जर पटलं तर पाहतो मग ते, नाही का. हो ठीक आहे मग. बोला काय म्हणता बा, काय तंबाखू मागायला वाटते? गाडी उभी गेली काय होतं? तंबाखू नाही पाहिजे ना, विचारायला आलो मी. आम्ही चाललो होतो इकडे. हो आमचा दोस्त आहे त्याच्या घरी चाललो होतो ते कोंबड्याचं विचारासाठी. बकऱ्या दिसल्या उभ्या. हो म्हणलं मुशिराम म्हणे पाय म्हणे बकऱ्याचं बरं आहे. नाही म्हणलं बकऱ्या पुरते का म्हणलं. नाही बकऱ्या समजा वागवाले बकऱ्या, अरे बकऱ्यासारखी बरोबर कोणीच नाही करत बकऱ्याची. मग अरे धन आहे बा, खरं धन हे आहे बकऱ्याचं. मग सोन्याला मागं पडते सोन्याले. मग 6 महिने झाले की 2 पिले, 6 महिने झाले की 2 पिले. मग एक बोकड्याला का अडचण आली इकलंच होय. मग घर बांधलं ना, स्लॅबचं घर कुडायचं होतं माझ्या बकऱ्याच्या भरोशावर. मग वर्षभरात बापरे घर बांधलं नाही स्लॅबचं, असं मस्त आहे. मग तर मस्त काम आहे बकऱ्याचं. मग तुम्हाला काय वाटून राहिलं बकऱ्यावर मायापासून पण खर्च पाणी हे ते वर निघते. मग एक बोकड्या काढला की झालं आपलं, हे घे ते घे ते घे. मग असं आहे ते, फक्त मेहनत आहे बसाराची. मेहनत आहेच ना रे बाबा, मेहनत शिवाय काय भेटणार आहे. मग किती तुमच्या बकऱ्या म्हणजे काही किती रुपयाचे घेतल्या तुम्ही विकत? अरे बाबा मागच्याच वर्षी ते पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना नाही का, त्याच्यात भेटल्या होत्या मला. मग त्याच्यातून आपल्या वाढल्या मग बकऱ्या झोको 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 10च्या. तर आता हे बकऱ्याची कोणती योजना आहे, आता हे कोणती पशुसंवर्धन हे कसं काय याचा हिशोब? बाबा योजनेचे फॉर्म भरणं सुरू आहे ना यंदा बी. मग काय तर मागच्या वर्षी भरला होता, लागला नंबर आपला. मग 2 जूनपर्यंत तारीख आहे, अजूनही टाइम गेला नाही, भरून टाका. हो 10 बकऱ्या भेटते, 1 बोकड्या भेटते. तसं म्हणजे 10 बकऱ्या आणि 1 बोकड्या. पैसे किती भेटते मग समजा, अनुदान किती आहे ना, आपल्याला किती भर लागते? पान आपल्याकडे बकऱ्या नाही मला भेटले होते 60,000 रुपये बकऱ्याचे, 6,000 रुपयानं एक बकरी. तर 10 बकऱ्याचे 60,000, 8,000 एका बोकड्याचे समजा, म्हणजे 68,000. आणि 10,231 रुपयाचा विमा होता. असं अनुदान होतं ते 78,271. हो तर मग त्याच्यातलं मी SC/ST मध्ये आलो, तर मला मग ते काय कमी भर लागलं. मला फक्त काय 25% भर लागले त्यातले पैसे, आणि बाकीचे सरकारनं भरले. तर आता माझ्या बकऱ्या 10 किती झाल्या पाहा तुम्ही. मग असं आहे ते, असं म्हणजे 25% अनुदान भेटलं नाही का. असं मग आम्हाला 50% भेटलं, तरी पुरते ना. 78,000च्या बकऱ्या समजा, त्याचे अर्धे पैसे भर लागेल समजा सर्वसाधारण वालेले. नाही पुरती गिरते म्हणा, पण उत्पन्न घेतून चांगलं आहे मग नाही का. अजून बाकी अजून काही बिमाऱ्या काही नाही, बिमाऱ्या लक्ष द्यायचं बरोबर त्याच्यावर फक्त. हो मग काय तर बाकी काय असते असली बिमार, तर मग आता काय त्याच्यावर इलाज नाहीत का. मग हो बाकी काही टेन्शन नाही, घेऊन टाका तुम्ही बी. हो फॉर्म भरून टाका ते लवकर, तारीख जायच्या आत. पण ती योजनेची काय पात्रता काय त्याची? याची पात्रता अत्यल्प भूधारक किंवा अल्प भूधारक 2 हेक्टरच्या अंदरले, आणि त्याच्यात बरोबर BPLचं कार्ड, आणि सुशिक्षित बेरोजगार असेल त्याला भेटते त्या पोट्ट्याला समजा. आणि बाकी महिला बचत गट हो इतक्याला भेटते ती समजा. काय का ती बरोबर ठीक आहे ना. मग पाहतो मग आता मी ती भरून टाकतो नाही का. हो लागला भरून टाकायचा, वाया नसते त्यात काहीच. हो म्हणा हाय की सगळं पद्धतशीर आहे, पण एखादं बकरे म्हणलं काही चारतो म्हणलं काही बीजेच क्षेत्र राहते का, इथून तिकडे तिथून इकडे एका जागी चलतच नाही. मग आता तेवढी तर असणारच ना, काय सगळं आहेच भेटते का. मग बकऱ्यावर ध्यान ठेवावं लागते बा, त्या संग राहावं लागते. मग पण उत्पन्नाच्या पुढे आता काय करता, बाकी आपल्याकडे नाही वावर. मग आपल्याला हे पुरते ना, आता काय करता दुसरं गेल्यापेक्षा, कामधंदे गेल्यापेक्षा. मग 300 रुपये बसले टोपली उचलत, हे पुरलं ना आपल्याला साहेब आपलं. नाही चांगलं आहे म्हणा ते तर काही पुरलं. हो चला येतो मग, पाहतो आम्ही जरासं काय विचार करू राहिलो आम्ही जरा. ठीक आहे फॉर्म गिरम भरून टाकतो मला, तसा काही विषय नाही. चला येतो मग आम्ही. चला मग श्रीराम भाऊ. बापरे आले का लुटेर साहेब? हो ना तुमचीच वाट पाहू राहिलो तो. बाई म्हणे येतेच म्हणे आता. हो काय आंबे इकडे सुरू आहे म्हणजे तुमचे? हो ना गाडी दिसली मुले, मी म्हणलं कसे काय टपकले बा. हो आता झालो आंबे इकून मी.
काय होतं बुवा, कसं काय आलं, काय गडबड? नाही बस हेच कुक्कुटपालनचं काय करावं म्हणलं बा, जरासं कसं काही ना काही करावं लागेल ना, शेतीवाडी काही नाही आपल्यापाशी. बाईले म्हणलं कसं काय बा, तर मग कसं आता तुम्ही सारे योगा काय विषय आहे, पुरते का नाही म्हणलं कोंबड्या गिंबड्या. अरे काय सांगता बा, कोंबड्याच्या भरोश्यावर हे जगली आता लोक. आम्ही इकडे फरारात जाऊतो, मग विचारानं दिले आता 10-15 कोंबड्याच्या भरोश्यावर आपलं घर खर्च चालवी. मग हो काकाजी, खरंच सांगतो तुम्हाला, कुक्कुटपालन लय फायदेशीर आहे. हो घ्या ना तुम्ही, ती योजना आहे ना आता एक नाविन्यपूर्ण पशुपालन योजना आहे का नाही. हो, आम्ही अर्ज केला त्याचा, तुम्ही करून टाका. 1000 कोंबड्या भेटते त्याचे 1000. हो मग त्याच्यात आपल्याला मग कसं ते अनुदान भर लागते आपल्या पद्धतीनं. अरे बापरे, म्हणजे कुक्कुटपालनची बी योजना आहे का? अरे बाबा, मला माहितच नाही ना, कसं काही लोक सणान फायदे घेऊन राहिले. असं असं किती 1000 कोंबड्या भेटते नाही. हो किती रुपये अनुदान किती असते मग? आता काय 2.25 लाख रुपये आहे म्हणते बुवा. 2 लाख रुपये कोंबड्यासाठी आणि 25,000 भांडे कुंड्यासाठी. 2.25 लाखातले मग समजा 50% सर्वसाधारणवाल्याले अनुदानातनी हे आहे, सूट आहे. आणि बाकी SC-STले 75% सूट आहे. म्हणजे 1,12,500 रुपये भर लागते ओपनवाल्याले. SC-STवाल्याले 56,250 रुपये भर लागते. बापरे, मस्त आहे का मग. हे समजा अर्ध्या किमतीत भेटू राहिलं नाही का? असं 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 1000 भेटते ना. बरं बरं बरं, बाकी मग काय म्हणजे कागद गिगद कोणते पाहिजे? ते कागद हो 2-4 कागद असले की झालं आपलं. आधार कार्ड, रहिवासी दाखला 7-12, अपत्य प्रमाणपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, फोटो आपला, दारिद्र्यरेषेचं कार्ड. जर SC-STचा लाभ घेत असाल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट. बस मग काय आपल्या आहेच तेवढे, आपल्या घरीच आहे तर कागद कोणतं राहिलं मग. असं पाहा लागेल, भर लागेल. मग तारीख गेली का आहे? 2 जून आहे ना त्याची. भरा लवकर, 2 जूनपर्यंत फॉर्म घेणार आहेत ते. मग लाभार्थीची निवड होईल 3 जून ते 7 जूनपर्यंत. नंतर मग 8 जून ते 15 जून त्याची कागदपत्र अपलोड करतील. आणि नंतर मग अंतिम पात्रता 2 जुलैला लागणार आहे. 2 जुलैला अंतिम यादी तयार होईल. असं आहे रे कार्यक्रम नाही का. म्हणजे दुधाळ गाई म्हशी आणि शेळ्या मेंढ्या आणि त्याचबरोबर कुक्कुटपालन, हे तिन्ही योजना राज्यस्तरीय जिल्हास्तरीय योजना आहे समजा लागू, सध्या सुरू आहे. मग तेच उद्देश होता ना या व्हिडिओचा आजच्या, की बा लोकायला समजलं पाहिजे की बा हे योजना आहे. तशी तर सगळ्याला माहीत आहे, पण आपण असले तर कसं माहीत होऊन जाते बा. हो, अशी पद्धतीनं आपली योजना आहे, त्याचा लाभ घेतला आपलं काम आहे. चला मग आता चहा घी घेत नाही का? आता बरेच दिवसानं आले आमच्या घरी बुवा तुम्ही. नाही नाही, चहा घेतला ना आता. हो, बाईनं आल्याबरोबर चहा दिला. हो, तसं काही विषय नाही. हो, पण कसं असते तुमची भेट महत्वाची. हो, कसं तुम्ही दिसले की माणसाच्या चेहऱ्यावर कसं माणसाला हसा येते, आनंद वाटते. हो हो, लोकही म्हणते ना, मामा लुटेरे दिसले की कसं माणसाला गमते म्हणते बा. म्हणून थोडाफार का होईना आजच्या याच्यात तुम्हाला घेतलं. चला मग निघतो मग आम्ही. हो ठीक आहे. तरी म्हणलं आज चक्कर नाही झाली तुमची, नाही तर एक चक्कर होतीच वावरात तुमची काही ना काही समजा. न्या ना काही भाजीपाला आहे ते. आता बाजारावर चाललो मी आता. हो, कसं आहे मंगळवार आहे, बाजाराला जावं लागते फटकं. नाही तर मग कसं मोठा घोर होते ना, जागा आपली आहे हो आपली स्वतःची. त्याच्यानं काही विषय नाही. हो चला येतो मग, नाही तर दुसरेच बसतील लगायची. हो ना, ते तर आहेच म्हणा. आम्ही लगायचं कसं म्हणलं काही ना काही करावं अशा विचारानं. त्या कुक्कुटपालनचं पाहिलं, बकऱ्याचं पाहिलं. आता ते कसं आता सध्या तर योजना आता फॉर्म भरले आम्ही. हो, भेटन ते भेटन समजा, पण आता सध्या काय करावं. हो लेका याचा पेचच पडला मला. आता काय करावं, काय रिकामं हिंडावं का काय करावं. रिकामं काय हिंडा लागते. ती योजनेचा फॉर्म भरला लागन ते लागन, तोपर्यंत मग काय बसायचं का वाट पाय. हो, आता तुम्ही एक काम करा. हो, काय तुम्हाला समजा काही ना काही रोजगार पाहिजे ना. हो, कसं बी आता 50-60 हजार रुपये गेले आपल्या जवळचे. हो, किंवा 1 लाख 2 लाखही गेले तरी चालते. हो, पण काहीतरी 4 पैसे इन्कम आलं पाहिजे बा. रिकामं बसून काही चांगली नाही गोष्ट ती. रिकामं बसणं बायाच्या भरोश्यावर खाणं चांगलं आहे का ती. नाही, कामातच राम असते आबाजी. काम करणाऱ्या माणसालाच किंमत आहे आजकाल. अशा ऐदी बोळ्याच्या इले कोणी वैकत नाही आजकाल. तर पहा तुम्ही असं करा, तुम्हाला काहीतरी कामधंदा पाहिजे का नाही. तर तुम्ही आता असं करा, आलू कांदे लसण हो सुक्का माल तुम्ही इकायला माल सांगत चालत जा बाजारात. हो, आपला हिरवा माल आहे. आपल्या दुकानापाशी दुकान मांडत जा, बरोबर टेन्शनचं काम नाही. हप्त्याचे 2-4 बाजार काढले तरी बस झाले ना. 1000 रुपये मरण नाही, 2000 रुपये 1000 रुपये काढताच तुम्ही. तर म्हणतो नाही का. हो का मग हे पुरं नाही. हो, म्हणजे भाजीपाल्याचं समजा तू असतेच समजा बाजारात दुकान, मग माया समजा आलू कांदे लसण नाही का. बस बस सुक्का माल घरी ठेवून द्यायचा. हो, अगय बगय घेऊन या हराशीतून मस्त महासंग चाला तुम्ही. आलू कांदे लसण मिरच्या वाहिल्या. हो, सणान खपतील ते, काही विषय नाही ते. हो, सुक्काच ठेवायचा फक्त. तसं करा नाही का. हो ना, आता योजना लागन ते लागन, तोपर्यंत मग रिकामं राहिल्यापेक्षा नाही का. बरं 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 ठीक आहे. मग आता मग उद्या मग कसं साहित्य घेऊन दे, मग सुरू करू. मग तो सांगतात जाऊ मग. येत जाईल मग. बस बिलकुल महासंग येत जा तुम्ही, काहीच टेन्शन नाही. हो, मस्त बाजार करा. गावातही इकायचं जरासं. गाडी फिरवायची, लागला तर आपल्याजवळचा हिरवाय घ्यायचा. मी कसं माय आहे आता बाजाराचे कामं, मी काही जास्त तर दुकान मांडत नाही, काही नाही. हो ना, पाहतो ना मग गावातही दुकान मांडता येत समजा नाही का. हो, पाहता येते पहिले आता सुक्का माल, नंतर मग झोकं वाढवता येते.
बरं ठीक आहे, मग करतो गड्या तसं, नाही का एरिया आता कुठं कामाला जाऊ का लोकांचे काय करावं. हेच बरं आहे आपला. हो चला, तुम्ही उद्यापासून मी कामी लावतो तुम्हाला. हो चला, झालं ना आता फिक्स तुमचा आता. हो भाजीपाल्यात धंदा तुमचा सुरू आता. हो ओके.